कोंडापूर या ठिकाणी हा जो कार्यक्रम राबविलेला आहे, हा जो आमदार साहेबांच्या उद्घाटनाने हा कार्यक्रम राबविलेला आहे। आणि मला येथे ज्या शाखेच्या कर्मचाऱ्यांनी, या समाज बांधवांनी मला येथे बोलावलं, त्यांचा विनीत आहे। तर हा सुसज्ज कार्यक्रम, हा समाज एका जागी येऊन हे जे कार्य करीत आहे, ही आज काळाची गरज आहे। तर ही काळाची गरज पाहत असताना आपण या संतांच्या भूमीत, या महाराष्ट्र ही कुठेही गेलं तरी महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखले जातं। आज आपण पाहतो की शीख धर्माचे धर्मगुरू गुरु नानक यांच्या शीख धर्माच्या धर्मग्रंथात सुद्धा नामदेव महाराजांचं आणि आपल्या पूजनीय सेना महाराजांचं वर्णन, यांचे अभंग कित्येक लोक गातात। तर ही संतांची महती आपण पाहत असताना या संतांचं महत्व काय, तर ही महत्वाकांक्षीची बाब काय, तर हे पाहत असताना आपण ज्ञानेश्वरी या ज्ञानोबारावांनी भावार्थात काय मांडलं, ज्ञानेश्वरीत भावार्थ दीपिकेत काय मांडलं, भगवद्गीतेत जे भगवान परमात्म्यांनी ज्या 9व्या अध्यायाचं महत्व सांगितलेलं आहे, हा 9वा अध्याय हा पूजनीय मानला जातो, 9वा अध्याय हा महत्वनीय मानला जातो आणि 9व्या अध्यायाचं फार विशेष महत्व सांगितलं आहे। पण आपण असं म्हणू का की 9वा अध्याय महत्वाचा आहे आणि दुसरे अध्याय महत्वाचे नाहीत, तर तसे नव्हे। तर सर्व अध्याय महत्वाचे आहेतच, पण या 9व्या अध्यायाचे एक विशेष महत्व सांगितलेलं आहे। त्यामुळे आज 9व्या अध्यायाची पहिली ओळी घेताना तरी ही पहिल्या ओळीत ज्ञानोबा यांनी सांगितलं की सर्व सुखाशी कसं प्राप्त व्हायचं, तर या सर्व सुखाशी कसं प्राप्त व्हायचं, तरी अवधान एक वेळ दिजे, तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का। तर ही प्रतिज्ञापूर्वक ज्ञानोबा यांनी काय सांगितलं या पहिल्या ओळीत, की मी जे सांगतो, मी जी ही संतांची महती सांगतो, भगवान परमात्म्याचं वर्णन सांगतो, ते हे तुम्ही शांत चित्ताने ऐका आणि मी जे सांगतो ते तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका, म्हणजे तुम्ही सर्व सुखाशी प्राप्त व्हाल। तर हे सर्व सुख कसं मिळवायचं, आपण हा जो सर्व खटाटोप करत आहोत, आपण आज झोपेतून उठलं तेव्हापासून जे पुन्हा झोपेपर्यंत आपण काही ना काही कार्य करत असतो। तर हे कार्य कशासाठी करत आहोत, कारण की सुखाची अनुभूती होण्यासाठी। तर ही सुखाची अनुभूती आपल्याला कशी व्हावी, तर ज्ञानोबा यांनी सांगितलं की भगवान परमात्म्याला जेव्हा तुम्ही लीन व्हाल, जेव्हा तुम्ही जर तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, तर तुम्हाला संतांच्या कृपेशिवाय पर्याय नाही। तर ही संतांची महती, गुरुचा आशीर्वाद हे आपल्याला लाभलं पाहिजे। तर आज आपण हा भव्य सोहळा आमदार साहेबांच्या उद्घाटनाने आपण साजरा करणार आहात। तर हा भव्य सोहळा घडून आणण्यामागे सर्वांचे परिश्रम, हा समाज एका जागी येऊन काहीतरी समाजाचं कर्तृत्व करून दाखवणं, या समाजाने आज उत्तमरित्या दाखवून दिलं आहे। तर या सभामंडपाचं उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते होणारच आहे, पण याआधी तुम्ही सुंदर मंगलमय प्रकारे तुम्ही हा भजन प्रवचन हा सर्व कार्यक्रम ठेवला आहात। तर हा कार्यक्रम ठेवत असताना यामागची सर्वांची भूमिका, यामागचे कोणाच्या काय काय भावना दडलेल्या आहेत, या सर्व जाणून घेतल्या पाहिजे। तर आपण आज सेना महाराजाचं महाराष्ट्रात इतकी माहिती सांगतो, तर सेना महाराज म्हणजे मूळचे महाराष्ट्रातले, पण त्यांची एक पंढरपुरास ओढ राहायची, मूळचे महाराष्ट्रीयन, पण ते मध्य प्रदेशमध्ये बुंदेलखंड रेवा संस्थानाची राजधानी, तिथे राजपुतांचे राज्य, तर त्यांची राजधानी बांधवगड। तर त्या बांधवगडामध्ये सेना महाराजाचे तिथे ते राहत। तर सेना महाराजांचे वडील देवीदास महाराज आणि त्यांच्या आईचे नाव प्रेमकुंवरबाई, हे दाम्पत्य महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये
कामात रुजू होण्यासाठी, राजांच्या सेवेत रुजू होण्यासाठी, रामसिंहांच्या सेवेत रुजू होण्यासाठी बांधवगडास गेले आणि तेथेच स्थायिक झाले. तर तेथे स्थायिक झाले आणि ते त्यांची सेवा म्हणजे उत्तम प्रकारे करत, जो आपला धर्म आहे, जो आपला पंथ आहे, त्याची निष्ठा बाळगत ते सर्व कार्य करत असत आणि एक प्रामाणिकपणे ते कार्य करत. पण तेथे कार्य करत असताना तेथे सेना महाराजांचा जन्म हा मध्य प्रदेशमध्येच झाला, बांधवगडमध्ये. तर सेना महाराजांचा जन्म झाल्यानंतर देवीदास महाराजांच्या चेहऱ्यावर, प्रेमकुंवरबाईंच्या चेहऱ्यावर हसू उधळलं. तर हे हसू उधळत असताना सेना महाराजांच्या त्या ओठांवरचं हसू पाहून काय ती अप्रतिम किमया. संत त्यांच्याच घरी जन्म येतात, महात्मे त्यांच्याच घरी जन्म येतात. धन्य ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेत. जिथं हरीचे दास जन्म घेतात धन्य असते ते कुळ आणि पावन असतो तो देश. आणि असं संतांची भूमी आपल्या महाराष्ट्राला, इतके उत्तम संत, इतके संत श्रेष्ठ संत सेना महाराज आपल्या महाराष्ट्रातले आहेत. याचा हा सर्व नाभिक समाजाचाच नाही, तर सर्व महाराष्ट्रीयांना अभिमान आहे. तर हा अभिमान आपण असाच आपल्या हृदयात ठेवला पाहिजे. तर सेना महाराजांचा जन्म झाल्यानंतर आपण तिथे होतो. सेना महाराजांचा जन्म झाला, प्रेमकुंवरबाईंच्या, देवीदास महाराजांच्या चेहऱ्यावर हसू उधळलं आणि त्यांच्या घरात पांडुरंगांची पूजा, रामाची पूजा, सर्व धार्मिक वातावरण होतं. आणि ही सेवेत रुजू असताना म्हणजे रामसिंहांच्या सेवेत देवीदास महाराज रुजू होते. तर ही सेवा ते प्रामाणिकपणे करत असत. प्रामाणिकपणे राजवाड्यात जायचं, कटिंग दाढी हे करत असायचं, मालिश हे त्यांचा धर्म. आम्ही वारीक करू हजामत बारीक, हा असा त्यांचा धर्म. तर नख हे काढणं म्हणजे एक आमचा दुष्परिणाम. मनातील ज्या दुर्गम गोष्टी आहेत, मनातील जे दुर्गुण आहेत, हे बाजूला सारा, असं सेना महाराजांनी वारंवार सांगितलेलं आहे. तर देवीदास महाराज त्यांना, सेना महाराजांना सांगत असत की सेना, मी जेव्हा ज्ञानोबारायांच्या वडिलांसोबत म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी सोबत मी रामानंद पंथांकडे, रामानंद शास्त्रीकडे मी शिकलो. तर तेथे शिकत असताना मग विठ्ठलपंत त्यांच्या गावी म्हणजे आपेगावास गेले आणि मी इकडे मध्य प्रदेशमध्ये सेवेत रुजू झालो. पण माझी एक इच्छा आहे सेना की मला एक वेळेस महाराष्ट्रात जायचंय आणि त्या भगवान परमात्म्याचं, त्या वैकुंठवासी भगवत परमात्म्याचं, अनन्य साधारण अशा महती असणाऱ्या भगवान परमात्म्याचं, पांडुरंगाचं मला दर्शन घ्यायचंय सेना. पण देह थकल्यामुळं, देवीदास महाराजांचे वाक्य की देह थकल्यामुळं मी तेथे जाऊ शकत नाही. माझी एवढीच इच्छा की तू जीवनात एकदा पंढरपुरास जा. सेना महाराजांचे हे वाक्य असेच लक्षात राहतात. पुन्हा सेना महाराजांना असे अनन्यसाधारण संस्कार करत असताना देवीदास महाराजांनी सांगितलं की सेना, जेव्हा आपण देवाची भक्ती करतो, तेव्हा आपण पांडुरंगाची भक्ती करतो, जेव्हा आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो आणि त्या भगवान परमात्म्याच्या भक्तांची आपण सेवा करतो, तेव्हा भगवान परमात्मा सुद्धा आपल्या दारी येऊन आपली सेवा करतो. असं देवीदास महाराज सतत सेना महाराजांना सांगत असत. काय ती सेना महाराजांची महती, काय तो त्यांचा अधिकार. तर सेना महाराजांचा अधिकार परमात्म्यावर पाहत असताना आपण हा अधिकार भक्तीतून येतो. आणि ती अफाट सेना महाराजांची भक्ती पाहून एक प्रसंग सांगतो सेना महाराजांच्या जीवनातला. सेना महाराज त्यांचे वडील थकल्यानंतर तेही राजवाड्यात सेवेत रुजू झाले. रामसिंहांचा पुत्र म्हणजे भीरसिंह, राजा भीरसिंहाच्या सेवेत रुजू झाले. तर भीरसिंहाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर सेना महाराज रोज जात असत, प्रामाणिकपणे आपलं कार्य करत असत. ती निष्ठा, आपल्या कामांवरील प्रेम
जसं आपण संत सावतामाळ्यांचं पाहतो की कर्म हेच देव, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण कांदा कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. तर ही संतांची महती. आणि या संतांच्या जीवनात आपण पाहत असताना सतत त्रास झाला आहे. सेना महाराजांना फार मोठा त्रास. या भक्ती मार्गात जो कोणी आलाय त्यांना त्रास झालायच. तुकोबारायांना त्रास झाला नाही का? ज्ञानोबारायांना सुद्धा त्रास झाला, नामदेवांना सुद्धा त्रास झाला, सावतामाळ्यांना सुद्धा त्रास झाला, संत रविदास महाराज, सर्व संतांना त्रास झालाच की. तर असेच एक संत सेना महाराजांचा प्रसंग सांगत असताना आपण, तर हा प्रसंग पाहत असताना सेना महाराज रोज राजवाड्यात जायचे, सेवेत रुजू व्हायचे आणि त्यांचे प्रामाणिकपणे काम करायचे. एक दिवस पंढरपूरचे काही वारकरी सेना महाराज भेटण्यास बांधवगडास येतात. रामानंद स्वामींनी सांगितलेले असते त्यांच्या गुरूंनी की जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये बांधवगडास गेलात तर तेथे माझा शिष्य म्हणजे सेना महाराज राहतात, त्यांची अवश्य भेट घ्या. हे भक्तांनी लक्षात ठेवले. तर हे भक्तांनी लक्षात ठेवल्यानंतर बांधवगडास आल्यानंतर सेना महाराजांचं दर्शन घ्यायचं, सेना महाराजांची भेट, त्या आपण एक त्या वैकुंठाचा साक्षीदार व्हायचं, त्या भक्तीत आपला काहीतरी रस निर्माण करायचा. यासाठी भक्तांनी सेना महाराजांची भेट घेण्यास ठरवले. सेना महाराजांची भेट, तर वाटेत त्यांना सेना महाराज भेटतात. सेना महाराज त्या भक्तजनांना पाहतात, वारकऱ्यांना पाहतात आणि म्हणतात की तुम्ही पंढरपूरहून आला आहात, चला आधी माझ्या घरी चला आणि तुमच्या सेवेचा मला संधी द्या, तुमच्या सेवेची मला संधी द्या, असं सेना महाराज म्हणतात. तर ही सेवेची संधी ते आवर्जून घेतात. आणि तुम्हीच का सेना महाराज भक्तजन म्हणतात? होय, मीच सेना. तर तुम्ही सेना महाराज म्हणताना अवश्य आम्ही तुमच्या घरी येऊ. तर सेना महाराज सर्व वारकऱ्यांना आपल्या घरी घेऊन जातात, त्यांची उत्तम सोय करतात. तर ही उत्तम सोय झाल्यानंतर सेना महाराज विसरतात की आपल्याला राजवाड्यात रुजू व्हायचं होतं. वेळ निघून जाते, राजांना वाट पाहावं लागते, बिरसिंहांना वाट पाहावं लागते. यासाठी बिरसिंह क्रोधावतात, त्यांच्या सेवकांना सांगतात जा पटकन आणि सेना महाराज अजून का आले नाहीत हे पहा. तर सेना महाराज भक्तांच्या भक्तीत रुजू झालेले असतात, सेना महाराज भक्तांच्या भक्तीत विलीन झालेले असतात. तर सेना महाराज हे विलीन झाल्यानंतर, तर सेना महाराज विलीन झाल्यानंतर ते विसरतात राजवाड्यात जायचं. तर सेवक घरी आल्यानंतर सेना महाराजांच्या पत्नी सुंदराबाई त्यांना भेटतात. कुठे गेलेत सेना महाराज? राजा त्यांची वाट पाहत आहेत. राजा त्यांना वाट पाहायला लावली, त्यांना विलंब लावला, यासाठी ते क्रोधावलेले आहेत. पण सेना महाराज म्हणतात आणि सुंदराबाई सुद्धा म्हणतात की मला आत्ताच वेळ नाही. पंढरपुरावरून काही वारकरी माझ्या भगवान परमात्म्याची भक्त आणि त्यांची मला सेवा करण्याची संधी मला भेटली. ही मी संधी अशी क्षुल्लक करण्यासाठी मी गमावणार नाही. ते सेवक परत जातात, राजांना सांगतात. राजा पुन्हा क्रोधावतो आणि सेना महाराजांना मृत्यूदंडाची, देहदंडाची शिक्षा सुनावतो. तर सेना महाराज भक्तीतच रुजू, सेना महाराजांना काहीच माहित नसतं. पण त्यावेळी सेना महाराजच्या वडिलांनी, देवीदास महाराजांनी असे वाक्य सांगितलेले राहतात, सेना तुझं भगवान परमात्म्याच्या भक्तांची सेवा केलीस तर भगवान परमात्मा सुद्धा तुझ्या सेवेत रुजू होईल. आणि तसंच घडलं. देहदंडाची सजा सुनावल्यानंतर सेना महाराजांचे भक्तीला रस पाहून स्वतः पांडुरंग आपल्या सेना महाराजांच्या बांधवगडात अवतरतात. सेना महाराजांच्या बांधवगडात अवतरल्यानंतर ते भगवान परमात्मा स्वतः सेना महाराजांचं रूप घेतात. सेना महाराजांचं रूप घेतात आणि जी सेना महाराजांच्या घरात जी राजांच्या राजदरबारात न्यायची जी झोळी होती, ज्यात जो नाभी व्यवसायाचा आपलं जो काही सामान होतं, ती खुंटीची
झोळी आपल्या खंड्याला अडकवतात भगवान सेना महाराजांच्या रूपात। ती झोळी खंड्याला काय ते अदृश्य रूप, तर हे रूप घेऊन ते सेना महाराजांच्या रूपात भिरसिंहाकडे जातात, राजवाड्यात जातात। आणि सेना महाराज राजवाड्यात म्हणजे भगवान परमात्मा सेना महाराजांच्या रूपात आलेले भिरसिंहांना म्हणतात, महाराज राजासाहेब मला माफ करा, खरंच माझ्याकडून विलंब झाला आहे याची मी क्षमा मागतो, पण खरंच वारकरी आलते हो पंढरपुरातून, माझ्या भगवान परमात्म्याची भक्त आलते, तर हे भगवान परमात्म्याची माझे भक्त आलते, डोळ्यात अश्रू आणतात भगवान परमात्मा, आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला गमावल्या जाऊ नये यासाठी मी त्यांच्या सेवेत रुजू झालो। महाराज मला माफ करा महाराज। महाराज सेना महाराजांच्या वडिलांपासून परंपरागत त्यांच्या सेवेत रुजू असल्यामुळे राजांचा राग शांत होतो। सेना महाराज म्हणजे भगवान परमात्मा सेना महाराजाच्या रूपात आलेले त्यांची सेवा करायला लागतात, त्यांच्या देहाची मालिश करतात। तर मालिश झाल्यानंतर राजासाहेब आरशात पाहतात, तर सेना महाराज मागे उभे असतात आणि आरशात पुन्हा पाहतात, तर आरशात भगवान परमात्मा दिसतात, स्वतः पांडुरंग दिसतात। राजासाहेब आश्चर्यचकित होतात, एवढी अफाट रात्रंदिवस सेना महाराज आपले व्यवसाय करून सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती करतात। त्या भक्तांचा आज देव धावून आला आहे, पण पुन्हा पाहतात आरशात ते सेना महाराज दिसतात, आणि ते सर्व झाल्यानंतर राजासाहेब उठतात, तर सेना महाराज दिसतात। सेना महाराजांना म्हणतात की आज तुमच्या हातात काहीतरी अप्रतिम जादू आहे, खरंच अनन्य साधारण महत्व आहे तुमच्या सेवेचे। मी ही सेवा माझ्या ज्या देहाच्या व्याधी होत्या त्या सर्व दूर झाल्या, काय अनन्य साधारण महत्व, त्या देहाच्या व्याधी सर्व दूर झाल्या। या व्याधी दूर झाल्यानंतर मी आज तुमच्यावर सेना महाराज खुश आहे, मागा मला काय मागाल ते मागा, स्वतः माझा राजवाडा मागितला तरी मी तुम्हाला देऊन टाकेन, एवढा हा सेना महाराजांचा अधिकार। पण भगवान परमात्मा सेना महाराजाच्या रूपात नाही, मला काहीच नको, जे तुम्ही वेतन देता त्यातच मी खुश आहे, आणि तुमचे हा आधाराचा हात हा तुमचा सदैव असो, आणि मी माझ्या भक्तीत रुजू कारणी असो, आणि माझी भक्ती ही सतत चालू असो, हीच नाही नाही सेना महाराज तुम्हाला मागावंच लागेल। तरीही राजासाहेब त्यांना सुवर्ण मुद्रा देतात, सुवर्ण मुद्रा देतात। तर ह्या सुवर्ण मुद्रा त्यांच्या त्या बॅगेत म्हणजे त्या झोळीत टाकतात, आणि सेना महाराज म्हणजे भगवान परमात्मा निघाले सेना महाराजाच्या घराच्या दिशेने। सेना महाराजाच्या घराच्या दिशेने निघाल्यानंतर आणि जी खुंटीला जी झोळी होती त्याच खुंटीला भगवान परमात्मा ती झोळी अडकवतात आणि मग वैकुंठात म्हणजे सेना महाराजाचं रूप सोडून निघून जातात। पण सेना महाराजांची सेवा झाल्यानंतर त्या भक्तांची भोजनाची व्यवस्था, तो भोजन हे ते झाल्यानंतर सेना महाराज आपल्या झोळीकडे पाहतात, म्हणजे राजांचे सैनिक आपल्याला बोलविण्यास आलते म्हणून आपल्याला विलंब झाला आहे यासाठी सेना महाराज परत जातात। तर काय राजासाहेब गार्डन मध्ये असतात, म्हणजे त्या बाहेर आलेले असतात राजवाड्याच्या। राजासाहेबांना म्हणतात, विनंती करतात, राजासाहेब मला खरंच माफ करा, मला भक्तांच्या भक्तीत रुजू झाल्यामुळे मला वेळ मिळाला नाही, खरंच मला माफ करा राजासाहेब, मी पुन्हा माफी मागतो, मला माफ करा। ही शांतता हा संयम आमच्या सेना महाराजांकडे होता। सेना महाराज हे अनन्य साधारण महत्व असणारे संत आहेत, हे कोणते अनोखे संत नसून हे देवांवर सुद्धा अधिकार असणारे देवांचे लाडके संत आहेत। तर सेना महाराज त्या राजासाहेबांना म्हणतात, खरंच मला विलंब झाला आहे, पण राजासाहेब आश्चर्यचकित होतात, सेना तू तर नेमकाच गेला असणार आहे, मी तुझ्यावर खुश होऊन तुझ्या झोळीत मी सुवर्ण मुद्रा टाकल्यात। नाही राजासाहेब, मी तर आताच भक्तीच्या
दोघा तो म्हणजे भक्तांपासून मी नेमकाच माझ्या घरून मी राजवाड्यात आलो. मी आलोच नाही आधी. सेना का माझी थट्टा करतोस का रे? राजासाहेब म्हणतात नाही महाराज. राजासाहेब नाही, मी खरंच आलो नव्हतो. मग सेना महाराजांना कळतं, सेना महाराज आपल्या झोळीत पाहतात की स्वर्ण मुद्रा दिसतात. मग सेना महाराजांना कळतं, सेना महाराजांच्या डोळ्यात काय तो अप्रतिम क्षण. सेना महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. सेना महाराजांच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर ते अप्रतिम दृश्य सेना महाराजांना वाटतं, माझ्यामुळे माझ्या भगवान परमात्म्यांना त्रास झाला, माझ्यामुळे माझ्या भगवान परमात्म्यांना स्वतः खाली येऊन स्वतःच्या हातानं राजांची सेवा करावी लागली. ते मनोमन दुःखी होतात, माझ्यामुळे देवाला कष्ट झालं यासाठी ते दुःखी होतात. सेना महाराज परत घरी जातात. सुंदराबाईंना त्यांच्या पत्नींना हे सर्व दृश्य सांगतात आणि त्यांच्या वडिलांचे त्यांना शब्द आठवतात, सेना माझे देह थकले आहे आणि तू एकदा तरी पंढरपुरात जावं ही माझी इच्छा आहे. सेना महाराजांना ते वाक्य आठवतात आणि सेना महाराज राजांना सांगून त्वरित पंढरपुरात जाण्यात निघतात. आणि तेव्हाचे त्यांचे अभंग की जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी आनंद केशवा भेटताची, आनंद केशवा भेटताची सुख वाट जीवा, जाता पंढरीशी, जाता पंढरीशी सुख वाट जीवा. असे किती अनन्य साधारण देहाला अशी मनातून सुख शांती लाभणारे असे सेना महाराजांचे अभंग. काय ती महती. देव सुद्धा म्हणतात की जेथे माझे भजन चालू आहे, जेथे माझे प्रवचन कीर्तन काही ना काही चालू आहे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. असे अनन्य साधारण मत देवाचे सुद्धा वाक्य आहेत. नसे वैकुंठाचे ठाई, नसे योग्यांचे हृदय, नसे वैकुंठाचे ठाई, नसे योग्यांचे हृदय, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. असे अनन्य साधारण महत्व सेना महाराजांचे. सेना महाराज पंढरपुरात जायचं नाही. सेना महाराज त्यांची देविदास महाराजांचे शब्द आठवल्यानंतर पंढरपुरास निघतात. पंढरपुरास निघाले सेना महाराज. पंढरपुरात पोहोचतात. सेना महाराज पंढरपुरास पोहोचतात. पोहोचल्यानंतर तिथे नामदेव महाराजांची भेट होते. नामदेव महाराजांना म्हणतात, दर्शन दोघे सोबत घेतात. म्हशीचे नामदेव महाराजांचे सोबत दर्शन घेतल्यानंतर, पांडुरंग परमात्म्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना दुसरे शब्द आठवतात की माझ्या भक्ताचे म्हणजे माझ्या गुरुबंधूचे देवदास महाराजांचे शब्द असतात की मी माझे गुरुबंधू विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजे की ज्ञानोबारायांचे वडील, ज्ञानाचे ईश्वर ज्ञानेश्वरांचे वडील देविदास महाराज. हे देविदास महाराज तर यांच्या मुलाची म्हणजे ज्ञानेश्वरांची एक वेळेस महाराष्ट्रात गेल्यानंतर भेट घेतली. ते शब्द आठवतात. पंढरपूरचे दर्शन झाल्यानंतर ज्ञानोबारायांचे दर्शन घेण्यासाठी, ज्ञानोबारायांची भेट घेण्यासाठी संत सेना महाराज नामदेव महाराजांना म्हणतात, नामदेव महाराज मला ज्ञानाचे ईश्वर आळंदीला वैकुंठवास असणारे त्या ज्ञानोबारायांचे दर्शन घ्यायचे. त्या ज्ञानोबारायांची मला भेट घडून द्या. नामदेव महाराजांच्या डोळ्यात खळाखळा अश्रू येतात. ज्ञानोबारायांचं नाव घेतल्यानंतर नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू येतात. काय ती संतांची महती, काय तो योगायोग.
तर नामदेव महाराज त्यांना सांगतात, नामदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू अंगावर होता, टप टप असे अश्रू नामदेव महाराजांचे धरतीवर पडतात, त्या जमिनीवर पडतात. तर नामदेव महाराजांच्या मुखातून असे शब्द निघतात की ज्ञानेश्वरांनी तर समाधी घेतली आहे. तुम्ही येण्या काळापूर्वीच काही ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आहे. हे शब्द ऐकल्यानंतर सेना महाराजांच्या खळ अश्रू येतात. सेना महाराजांच्या डोळ्यात अश्रू येतो. नामदेव महाराजांची आणि सेना महाराजांची गळाभेट घेऊन म्हणजे की एकमेकांच्या गळ्यात पडून ते त्यांना दोघांना सुद्धा रडू कोसळतो. दोघांना सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू, ते अनन्य साधारण अश्रू अनावर होतात. तर हे अश्रू अनावर झाल्यानंतर सेना महाराज त्या आळंदीला जाऊन पुन्हा त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न, तिथे त्यांचं एक दर्शन घेतात, तिथे सर्वांची भेट घेतात आणि आपल्या मार्गास लागतात. असे कित्येक प्रसंग सेना महाराजांचे, असे कित्येक सेना महाराजांचे प्रसंग असतात. कित्येक सेना महाराजांचे प्रसंग असताना आपण सेना महाराजांचा हा पुण्यतिथीचा सोहळा, हा आपण सेना महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा असा भव्य दिव्य राबविला आहात. हे असं काम आपण सर्व महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना शाखा कोल्हापूर सर्व एकत्र आला. असे कार्यक्रम राबविल्यामुळे समाजात एकता वाढते आणि समाजात एकता वाढून जे भावनिकतेचे प्रश्न राहतात, आपल्या जे भक्ती मार्गातले प्रश्न, जसं की आपल्या मंदिर आपलं एक प्रार्थना स्थळ तयार करत आहात आपण, हे तुम्ही जे एकत्र येऊन हे मंदिर बांधत आहात, हे पुढच्या पिढीसाठी एक वारसा तयार करत आहात. तुम्ही हा तुम्ही एक मंदिरच नव्हे तर तुम्ही एक संघटना शाखाच नव्हे तर हे तुम्ही एक इतिहास घडवत आहात, जेणेकरून पुढची पिढी सुद्धा विचार करेल की आपल्या ज्या समाज बांधवांनी, आपल्या ज्या शाखेच्या समाज बांधवांनी, आपल्या ज्या ही शाखा, आपला जो नाभिक समाज नवे नवे तर सर्व गावकरी मंडळी, तर या कार्यक्रम राबविण्यासाठी तुम्ही झटला तर हा कार्यक्रम कोणी एकाच्याने साजरा करण्याजोगा नव्हे. तर ही सर्व व्यवस्था, सर्व समाज बांधव वर्णन आहे. आणि महत्वाचे म्हणजे संत एका जातीपुरते मर्यादित नसतात. जेव्हा संत ही पदवी लागते ना, तेव्हा ती एका जातीपुरती मर्यादित नसते. तर आज नाभिकच समाज नव्हे, आज हा नाभिकच समाज नव्हे तर सर्व महाराष्ट्राला या संताचा अभिमान आहे की या संतांच्या भूमीत, या महाराष्ट्र भूमीतले आमचे सेना महाराज आहेत. तर ते महाराष्ट्राचे वंशज आहेत, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. तर हा अभिमान फक्त नाभिक समाजालाच नव्हे तर सर्व महाराष्ट्राला आज आहे, हा अभिमान आहे. आणि या अभिमानास्तव पाहत असताना थोड्या वेळात म्हणजे की बांगर साहेबांचं सुद्धा आगमन येथे होणार आहे. तर आपल्या तालुक्याचे, आपल्या मतदारसंघाचे म्हणजे कळमनुरी औंढा मतदारसंघाचे निर्वाचित किंवा आमदार आणि हे आज आपल्या इथे येणार आहेत आणि आपल्या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या मंदिराचं काम असं प्रगतीपथावर असताना सर्वांना एक सुखाची अनुभूती होती. सुखाची अनुभूती होत असताना की आपण पाहत असतो की हे मंदिर असं प्रगतीपथावर हो, तिथे आपल्या समाज बांधवांना, आपल्या गावकरी मंडळींना आपली एक ओळख, आपलं एक प्रार्थना स्थळ तयार करत आहोत. हे इतिहास हा पुढे रुजू होल्या जाईल. हा इतिहास तुम्ही घडवत आहात.
तर हे मंदिर बांधून तुम्ही एक पुढील पिढीसाठी एक काहीतरी ठेवून जात आहात। कारण आज पाहतो की आपण सर्वजण खटाटोप आपल्या एकट्यासाठी करत असतो। सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही मंदिरात या। तुम्ही एखाद्या मंगल कार्यालयात गेल्यानंतर सुख लागते बघ नाही, तर तुम्ही एखाद्या मंदिरात या, किती शांतता लाभते ते पहा। ही अनन्य साधारण शांतता आपल्या मंदिरात रुजू। तर हे समाज बांधव एकत्र आला आणि मला येथे बोलावलं, तुमच्या कार्यक्रमाचा एक हिस्सा मला समजलं, या पात्रतेचा मला समजून मला तुम्ही येथे बोलावलं, त्याचा मी ऋणी राहील आणि या इतिहासाचा साक्षीदार मी पण आहे, याचा मला अभिमान राहील। आणि सर्वांनी माझ्या मागा आता जे मी बोलतो, ज्या घोषणा देतो, जे संत सेना महाराज की, संत सेना महाराज की, श्रीमंत तुकाराम